तो नित्य कर्म पार्था, तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. तो नित्य रूप पार्था, जो देह संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही. पार्था, तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे असे ओळख. लक्षात घ्या, जो देह संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही, म्हणजे विषय ज्याला भोगीत नाहीत, हा विषयाला भोगतो, भोगतोही नाही, भोगत असताना उपयोगापुरता भोगतो, बाकी संयम आहे आणि कंट्रोल भोगत नाही. जो देह संघात, कोणता संघ म्हणजे जो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा. बाप्पासाहेबांनी शब्द संघ दिला. संघ म्हणजे ज्या वेळेस जन्म होतो बालकांचा, त्यावेळेस हा प्राण पहिल्यांदा घेण्यात येतो, असा दीर्घ श्वास. बालक ज्यावेळेस जन्मतो, आता जन्मी वेळ कोणती असं म्हटलेलं आहे बरं का. परेशान आहेत अजून एक ज्योतिषी, जन्मवेळ कोणती धरावी. बालक नाळ कापल्या जाती ती जन्मवेळ, की बालक टह्या टह्या करतं ती जन्मवेळ. काही जण नाल कापली की जन्मवेळ डॉक्टर लिहून ठेवतात. नाही, ज्या वेळेस बालक पहिला श्वास घेतो ती जन्मवेळ. आणि तो दीर्घ श्वास इतका घेतो की त्याचा प्राणाचा संबंध उपप्राणाशी होतो. नाग, कर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. पंचप्राण कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पुन्हा पहा, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण. 5 उपप्राण नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण. नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय ह्या प्राणाचा 5 उपप्राणाशी संग होतो की टह्या टह्या सुरू होतं, जन्म झाला. हा संग जोपर्यंत आहे तो नित्यरूप पार्था, जो देह या संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही. विषय याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाहीत. विषय यांचा उपभोग घेत नाही, याला विषयाची चटक आणि सवय लागत नाही. ज्या माणसाला विषयाची चटक सवय लागत नाही म्हणजे विषय याला उपभोगीत नाही, तावडी सापडत नाही. पार्था, अनेक लोक तंबाखू सोडू शकत नाही का? विषयाने त्यांना तावडीत घेतलंय. गुटखा सोडू शकत नाहीत, विषयानं तावडीत घेतलंय. ताडी नाही, दारू सोडू शकत नाहीत, नॉनव्हेज सोडू शकत नाहीत. का? ड्रग्स अडिक्ट होतो, सोडू शकत नाही. त्याचं कारण विषयाने त्याला तावडीत घेतलंय आणि विषय भोगायलेत त्या शरीराला. शरीराचा भोग विषय भोगायलेत आणि हा गुलाम आहे, गुलाम आहे, विषयांचा गुलाम. पण हा तावडीत सापडत नाही, उपयोग घेतो आणि संपवतो. तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे, काही वाटत नाही. हे पहा, अर्जुनाला देखील भगवान, मी म्हणालो तो उदाहरण सांगावं वाटायला. अर्जुनाला देखील भगवान सांगतायत, अर्जुना तू युद्ध कर, पण विकार रहित असताना युद्ध कर.
जसे भोग आपल्याला भोगतात तसे विकारही आपल्याला भोगतात. मनाला, बुद्धीला आणि शरीराला विकारही भोगतात. विकार कोणते? राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर. युद्ध करायला अर्जुनाला सांगितलंय, पण युद्ध करत असताना ते धर्मयुद्ध झालं पाहिजे. धर्मयुद्ध कशाला म्हणतात सांगतो. धर्माच्यासाठी जरी धर्मयुद्ध असेल तर युद्ध करत असताना योद्ध्याचं कर्म धर्माप्रमाणे पाहिजे. लक्षात घ्या. कॉज जरी धर्म असेल, उद्देश जरी धर्म असेल, रिझन जरी धर्म असेल, धर्माची प्रतिष्ठापना असेल, तरी योद्ध्याचं कर्म हे धर्म झालं पाहिजे, तर ते धर्मयुद्धाला पूरक होतं. कसं उदाहरण देतो. अर्जुनाला विषाद निर्माण झाला होता, दुःख निर्माण झालं होतं, आसक्ती निर्माण झाली होती. विषाद, दुःख म्हणजेच विकार. आणि विकार एकदा वाढले ते धर्मयुद्ध होत नाही. दुःखाने भांडणं, दुःखाने युद्ध करणं. युद्ध बनल्यानंतर एक द्वेष येत असतो, राग येत असतो. राग, क्रोध येत असतो. हा क्रोध जर आला तर धर्मयुद्ध नाही. कारण ज्या वेळेस हिंसा करायला सांगितलेली आहे पण अहिंसा झाली पाहिजे, तिथे क्रोध येता कामा नये. लक्षात घ्या. म्हणजे युद्ध करते वेळेसही क्रोध नको, नंतरही नको, आधीही नको. केवढं अवघड आहे. अशी अवस्था त्याला परमिशन आहे. कारण अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं होतं, मेला पुढे येईल, मला वाटतं मेला तर स्वर्ग मिळेल. तू मेलास ना, स्वर्ग मिळेल. आणि हारलास तर नाही, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. मोक्ष म्हटलं का हो? म्हणून अर्जुन चालाक होता. अर्जुन मला भगवंत असं का, स्वर्ग कशाला, पुन्हा खाली यायला का? त्यावेळेस सांगेल मेला तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर महितळ मिळेल, महिपती होशील. पण मोक्ष म्हटलंय का, कैवल्यपद प्राप्ती म्हटलंय का? म्हणून अर्जुन म्हणाला अच्छा अच्छा अच्छा, असं का? गांजर दाखवलं आम्हाला मोक्षाचं, आपल्या स्वर्गाचं. अरे स्वर्ग म्हणजे तरी काय, पुन्हा खाली यावं लागतं, उपभोग घ्यायचा विषयांचा आणि खाली पडायचं. एक मोठं सुख आहे तिथे, एवढंच. इथे जे सारखं दुःख येतं नंतर सुख मिळतं, तिथं नेहमीच सुख असतं, एवढाच फरक आहे. इथे छोटं सुख मिळवण्याकरता महादुःखाचे प्रयत्न करावे लागतात. 10,000 रुपये पगार घेण्याकरिता, मिळवण्याकरिता 30 दिवसाचे 8 तास रोज कष्ट उपसावे लागतात. तेव्हा 10,000 रुपये मिळतात. तिथे फुकट मिळतात. काही नाही, सगळं मज्जाच मज्जा, काही भानगड नाही, एवढंच. पण शेवटी पता नाही खाली, पुन्हा खाली डिच्चू दिले जातो. मग तो म्हणतो असं नको, म्हणून भगवंताला गीता सांगावी लागली. हा टेम्पररी सांगितल्याने, थातूर मातूर काही सांगितल्याने ऐकणार नाहीये भगवंताला, लक्षात आलं. पण भगवंत पुढे सरकवतात त्याला. एक उदाहरण जे मी सांगत होतो ते हे, म्हणून भगवद्गीता जन्म झाला. भगवद्गीतेचा खलिफा उमर, मुसलमान धर्मातले खलिफा, फार मोठे संतही होते आणि योद्धेही होते. धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी खलिफा उमरनी तलवार हातात घेतली.
सांगत राहिले, ऐकत नाही तर मग तलवार हातात घेतली. एकदा सांगत असताना एक विरोधक प्रचंड असा आला समोर आणि युद्ध सुरू झालं. खलिफा उमर त्याच्याशी भिडले, तलवारबाजी झाली, तो हरला. यांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून, लक्षात घ्या, छातीवर बसून तलवार अशी मारणार, मुंडकं कापणार. तितक्यामध्ये त्यांनी सहज शिवी दिली, एक शिवी आसडली खलिफा उमरला. खलिफा उमर गपचूप उठले शांतपणे, त्याला सोडून दिलं. मॅनमध्ये तलवार ठेवली. मॅनमध्ये तलवार ठेवली आणि मॅनमध्ये तलवार ठेवल्यानंतर आले. तो उठून उभा राहिला ना. बाकीचे सगळे म्हणायला लागले, अहो खलिफा, तुम्ही काय केलंय? त्याला सोडून दिलं, त्याला मारायला पाहिजे होतं, तो दुश्मन आहे, आणि तुम्ही एकदम उठले आणि पुन्हा शांत आहेत. ते म्हणाले, याच्याकरता मी शांत आहे, मला त्यांनी शिवी दिल्याबरोबर राग आला म्हणले. लक्षात घ्या, शिवी दिल्याबरोबर, नाही तुम्ही मारून टाकलं असतं त्याला. मला राग आला. मी युद्ध खेळते वेळेस राग नव्हता, तलवार उगारली त्यावेळेस मी रागात नव्हतो. त्याला मारणार, त्यांनी शिवी दिल्याबरोबर मला राग आला आणि रागाच्या भरात मारलो असतं तर पाप लागलं असतं. हिंसा आणि अहिंसा. आणि म्हणून रागाच्या भरात न मारता आता उठलो, शांत झालो, आता राग गेला, आता पुन्हा त्याच्याशी भिडायला मी तयार आहे. आता भेटतो, पुन्हा तलवार काढतो, कारण राग गेलाय. विकारांच्या मध्ये देखील जरी तुम्ही धर्मयुद्ध केलं, कर्म कुठलंही केलं आणि विषय किंवा तुम्हाला विषयाने उपभोगलं, दोन्ही दृष्टीनं पाप लागतं. आणि ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर काहीही करा, विकार रहित आणि आसक्ती भोग रहित स्थिती, तो म्हणजे ब्रह्मरूप आहे. समज, जरी तो खात असेल, पीत असेल, व्यवहार करत असेल, विषय भोग उपभोगीत असेल, तरी तो ब्रह्मरूप आहे म्हणून समजा. म्हणून अशा माणसाला ओळखणं कठीण आहे, फार बारकावा लागेल. ओगी ड्रेस घातलेत आणि तो संत पण करीत फिरतोय, बंबम करीत, म्हणून तो संत आणि सिद्ध खोट आहे. आपल्या बुद्धीची ती अपरिपक्वता असेल. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवीची. तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे असे ओळख. गुरुगम्य युक्तीने भक्तीने शरीर परमाणू निरामय अमाई बनतात, म्हणून तो देहच ब्रह्ममय होतो. प्रत्येक ॲक्शन ब्रह्मरूप झाली पाहिजे. भले हिंसा करावी लागेल, भले अहिंसा करावी लागेल, भले व्यावहारिक कर्म करावी लागतील, भले ब्रह्मकर्म करावी लागतील किंवा वैदिक कर्म करावे लागतील. सगळ्यामध्ये क्षणोक्षणी भाव कसा पाहिजे आणि भोग कसे उपभोगले पाहिजे हे मागच्या उवीत मी सांगितलंय. आता पुढे सरकतो. असं व्हावं अर्जुनाला भगवान सांगतायत, ज्ञानेश्वर भगवान आपल्याला सांगतायत.